मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जे बुवा आणि राणीच्या आई घरी आल्यामुळे मालती खूपच भडकलेली असते. तिला त्यांचा खूपच राग येतो आणि म्हणते की उगाच आमच्या घरात आणलंय, इंद्राला काही काम नाहीये, कशाला व्यवस्थितल्या लोकांना आणलंय ना काय माहिती, असं भडकलेली असते. तेवढ्यात आता बुवा म्हणतात की हे आबा म्हणतात की मालती एवढं काय झालं हो, अहो काय झालं मग, अरे इंद्र तुमची काळजी घ्यायसाठी तर लागत होता तुम्हाला, मग राणीच्या आईवडिलांची काळजी राणीने घ्यावी असं पण इंद्राला वाटतं. मला तर इंद्राने केलेलं काम खरंच खूप आवडलं. अहो त्याचे किती केलं तर सासू-सासरे आहे, राणीच्या आईवडिलांना कुठं दुसरा मुलगा आहे, मुलगा असता तर त्यांनी कशाला आणलं असतं इथे. अहो मुलगा नाही आहे त्यांना, राणीच एवढी एकटी आहे आणि त्यामुळं त्यांनी आणलंय ना. मग जाऊ द्या ना, राणी तुमची पण काळजी घेईल, तिच्या आईबाबांची काळजी घेईल, कशाला एवढं टेन्शन घेत आहे असं म्हणते. तर आता लगेच मालती म्हणते की मला नाही लागत ती, माझ्या डोळ्यासमोर पण नको आहे ती पोरगी, मला मला जे नको आहे ना तेच माझ्यासोबत घडतं असं बोलते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मालती तुम्ही शांत व्हा असं म्हणतात. तर इकडं इंद्र राणीला म्हणतो की राणी मला वचन दे, तू माझ्या आयुष्यातून कधीच मला सोडून जाणार नाही. तर राणी म्हणते की इंद्र सर मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही आहे, तुम्हाला माहिती ना इंद्र सर, मी कधीच तुम्हाला सोडणार नाही आहे, माझ्याकडून वचन काय, वचन जरी नाही घेतलं ना तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही असं बोलते. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर असंच एकमेकासोबत आपण सुखाने संसार करूयात असं बोलते. तर आता इकडं जी मालती आहे ती राणीला बोलावून घेते रूममध्ये आणि म्हणते काय ग, काय चाललंय तुझं वालं, आणि माझ्या पोरावर हक्क गाजायचा प्रयत्न पण करू नकोस तू, आणि इथून अजिबात तुला आता मी बघ 6 महिन्यामध्ये नाही तुला माझ्या इंद्रापासून वेगळं केलं तर माझं नाव पण मालती महाडिक नाही, तुला ह्या घरातून नाही काढून दिला ना मी तर बघ मी काय करेल ते असं म्हणते. तर आता लगेच राणी म्हणते असं का बोलताय तुम्ही, अहो मी काय केलंय. तर आता ती म्हणते की अजिबात आमच्या घरात तू इथून पुढे थांबायचं नाही, आता माझ्या पोरापासून नाही तुला तुझे काडी मोड केला तर बघ मी 6 महिन्याच्या आत असं म्हणते. आणि आता लगेच राणी म्हणते की असं काही बोलू नका ना तुम्ही. तर आता राणी म्हणते की हे बघा तुम्हाला जे करायचं आहे ते करा तुम्ही, मला जेवढं जपता येईल तेवढं मी माझ्या संसाराला जपणार आहे असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.